आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। खरं तर उशीर बराच झालाय तर मला कल्पना आहे अजित भाऊंचा काळीज असं लक 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 करत होतं। पण भाऊ काळजी करू नका, 10 मिनिटाचा वेळ हातात आहे आणि ज्यांच्या नजरेने वर खाली केल्यानंतर शड्डू ठोकणाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळतं त्या मोदीजींना आणि शहांना लोकसभेत 10 मिनिटात घाम फोडायची ताकद आपल्यात आहे, त्यामुळे काळजी करू नका। आज भोसरीमध्ये एक सभा झाली आणि त्यामुळे मी येऊन बोलणं गरजेचं होतं। उपस्थित असणारे सगळे मान्यवर, खरं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले पण एक गोष्ट लई खरी बोलले। कुठली? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एक गोष्ट खरी बोलले। ते बोलताना म्हणाले, इनका नारा सबका साथ और सिर्फ परिवार का विकास। आणि त्यानंतर या सगळ्या सातबाऱ्यांच्या बंचवर माझं लक्ष गेलं। एवढा जर सातबारा 1 2 3 184 सातबाऱ्याचा बंच आहे आणि त्यामुळं माननीय योगी आदित्यनाथ जे म्हणाले ते अगदी खरंय। इनका एक ही नारा, कॉन्ट्रॅक्टर का साथ और सिर्फ परिवार का विकास। आणि म्हणून फार महत्वाची गोष्ट आहे, बंच बघितल्यानंतर भोसरी वाचवा, तुतारी वाजवा, सातबारा वाचवा, तुतारी वाजवा, ही महत्वाची गोष्ट भोसरीमध्ये आज तयार झालेली। बकासूर म्हणजे महाभारतातली ती गोष्ट होती। माझ्या माता भगिनी सांगत असेल बकासुराची गोष्ट। आता बकासूर असा होता, गाडाभर अन्न खायचा आणि घेऊन गेलेला माणसालाही खायचा। बकासूर त्या काळी पुराणात होऊन गेला पण प्रवृत्ती मात्र गेली नाही। आणि मग कचरा चालतोय, भंगार चालतंय, सातबारे चालतायत, मलिदा चालतोय आणि भोसरीमध्ये दुर्दैवानं लहान पोरांचे गाणं लय गाजते। रिंगा रिंगा रोजेस म्हणजे सगळ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये रिंगा रिंगा रोजेस, पॉकेट फुल ऑफ पोजेस, हाश्या हुश्या, आता आमदार फेल डाऊन। ही ताकद तुम्हाला करायची। माननीय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन जेव्हा आपल्याला सांगत होते, आपल्याला शिकवत होते आणि जेव्हा याच्याकडे माझी नजर जात होती तेव्हा हाच प्रश्न पडला, स्वतःला म्हणणारे भगवाधारी इतके का असतील भ्रष्टाचारी? म्हणजे स्वतःला म्हणणारे भगवाधारी इतके का असतील भ्रष्टाचारी हा प्रश्न पडतो। आणि मग भोसरी विधानसभेमध्ये मी खरं तर वैयक्तिक टीका कधीच करत नाही, पण ज्या गोष्टी समोर आहेत काळ्या पांढऱ्या त्याच्याविषयी काय बोलणार? म्हणजे जर एक विद्यमान आमदार व्यासपीठावरून 20 तारखेनंतर बघून घेतो अशी जर भाषा वापरत असतील तर माझ्या माता मावल्या बसल्यात, माझ्या माता मावल्यांना माहितीये, माझ्या माता मावल्या लेकरांना कायम शिकवत असतात, बाबा उतू नको, मातू नको, गर्वाचं घर खाली झाल्याशिवाय राहत नाही। हा तुमचा संस्कार आहे। पण तरी सुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले आणि मग आता काय सांगायला लागले? कारण सुरुवातीला या भारतीय जनता पक्षवाल्यांनी केलं काय? यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लावण्याचं पाप केलं।
आतापर्यंत आपल्याला माहित होतं चप्पल विकत घेता येते, शर्ट विकत घेता येतो, आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जाऊ शकतात. 50 खोके एकदम ओके दाखवलं कुणी? भारतीय जनता पक्षावाल्यांनी दाखवलं. 2 मराठी माणसांनी तयार केलेले पक्ष फोडले. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. कशासाठी फोडला? गप्पा सांगितल्या जातात, विकासासाठी फोडला. पण मग प्रश्न विचारावासा वाटतो, 2014 साली हेच भारतीय जनता पक्षावाले गळ्यात टाळ घालून टाळ कुटत हिंडत होते, सोयाबीनला 7,000 भाव द्या सांगत होते. 2014 ला पेट्रोल होतं 70 रुपये, 24 ला झाले 105 रुपये, डिझेल झाले दुप्पट, DAP ची बॅग गेली 450 ची 1750 ला, आणि सोयाबीनचा भाव 5,800 होता, तो आज 3,200चा भाव आहे. जर विकासासाठी भारतीय जनता पक्षाने 2 पक्ष फोडले, चिन्ह पळवली, पक्ष पळवले, तर महाराष्ट्रातले 8 शेतकरी दररोज आत्महत्या करतायत. 200 शेतकऱ्यांच्या दारात तिरडी दरवेळी उचलावी लागते, दर महिन्याला उचलावी लागते. 200 शेतकऱ्यांचं सरण रचलं जातं, 200 शेतकऱ्यांची लेकरं अनाथ होतात. हा कुठला विकास? हा प्रश्न विचारावा लागतो. वेदांता फॉक्सकॉन जातो, टाटा एअरबस जातो, बल्क ड्रग पार्क जातो, हे सगळं आमच्या हातून जातं. माझ्या तरुणांच्या हातात रोजगार जातो. हा कुठला विकास? हा प्रश्न विचारावा लागतो. आणि मग विकासावर काहीच बोलता येणार नाही. मग घाईघाईने भारतीय जनता पक्षावाले म्हणतात लाडकी बहीण. पण सगळ्यांना माहिती आहे, लोकसभेला मतांची झाली कडकी, म्हणून या महायुतीला 2 महिन्यासाठी बहीण झाली होती लाडकी. पण चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? इसलिए भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. पण गमतीचा भाग सोडून द्या. या सरकारची जी नीती आहे, या सरकारची जी नियत आहे, ही एका हाताने दिल्यासारखं दाखवायचं आणि 10 हाताने काढून घ्यायचंय. बाळ जन्माला आल्यानंतर त्याला व्हॅक्सिन देतो, त्याच्यावर पण जीएसटी. माणूस गेल्यानंतर तिरडीवर कापड अंथरतो, त्याच्यावर पण जीएसटी आहे. शैक्षणिक साहित्यावर जीएसटी आहे. आमच्या दह्या दुधावर जीएसटी आहे. आणि विचार करा, गेल्या 5 वर्षात भाव किती वाढले, रवा किती वाढला, तुरडाळ किती वाढली, मैदा किती वाढला, सगळ्या गोष्टी वाढत गेल्या. आणि सगळं आपल्या खिशातून काढून नंतर हे दिल्यासारखं दाखवतायत. आणि आता बहिणींना कळले की ही लबाडी चालायची नाही, म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन सांगायला लागले, बटेंगे तो कटेंगे. सांगतोय कोण? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, ज्यांचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरण्यासाठी आमच्या महाराष्ट्रात येतो. म्हणजे तुमच्या उत्तर प्रदेशातल्या तरुणांचा जर रोजगार बघितला तर तिथल्या रोजगाराचं आंदोलन बघा. तिथल्या झाशीच्या हॉस्पिटलमध्ये 10 बालकं मृत्युमुखी पडली, आग लागली म्हणून. आणि इथे येऊन तुम्ही सांगताय बटेंगे तो कटेंगे. तो माननीय उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना हेच सांगू इच्छितो की बटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज तुमच्या उत्तर प्रदेशातल्या गंगा यमुनेकाठच्या भुसभुशीत मातीत उगवत असेल. हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन 12 बलुतेदारांचं 16 अलुतेदारांचं स्वराज्य निर्माण केलं. तो हा महाराष्ट्र आहे. इथं बचेंगे तो और भी लढेंगे, हा आमचा नारा आहे, ही आमची ताकद आहे. इसलिए हम जुडेंगे और जीतेंगे. त्यामुळे एवढीच विनंती करतो, ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. ही निवडणूक महाराष्ट्र धर्म जागवण्याची आहे. आणि त्यासाठी ही विनंती करायला आलोय. इथं फक्त अजित गव्हाणे उभे नाहीत. ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी गेली 55-60 वर्ष या महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी रक्ताचं पाणी केलं, त्या आदरणीय पवार साहेब अजित भाऊंच्या रूपाने इथं उभे आहेत. आणि त्यामुळे एवढीच विनंती करतो का तुतारी अशी वाजवा, तुतारी अशी वाजवा का कमळाला पाकळी शिल्लक राहता कामा नये. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, 7 भाऱ्यांवरची ताबेमारी आता पाठवा घरी, टँकर माफियांना आता पाठवा घरी, रामकृष्ण हरी। धन्यवाद, जय शिवराय। या ठिकाणी लोकरत्न खासदार अमोल कोल्हे साहेब चेक हॅलो, सगळ्यांची दोन्ही हात वरती येऊ दे, चला लवकर।